तो दिवस काही वेगळाच होता. आकाश ढगांनी भरलेलं, पण पाऊस नाही. वारा आहे, पण गारवा नाही. आणि मनात मात्र एकच वादळ. राघव एका दगडावर बसून दूर पाहत होता. डोळे उघडे होते, पण दृष्टी आंधळी झाल्यासारखी. आयुष्याने इतके धक्के दिले होते की आता काहीतरी चांगलं होईल ही अपेक्षा सुद्धा थकली होती. लहानपणी त्याला शिकवलं गेलं होतं, मेहनत कर, लोक तुला साथ देतील. तो मेहनत करत राहिला. प्रामाणिक रहा, लोक विश्वास ठेवतील. तो प्रामाणिक राहिला. चांगला माणूस हो, देव मदत करेल. तो चांगला राहिला, पण मदत कुठेच दिसत नव्हती. ज्यांच्यासाठी रात्रंदिवस झटलो ते लोक पाठ फिरवून गेले. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच जखमा दिल्या. आणि देव तर शांत. त्या दिवशी त्याच्या ओठांवरून शब्द निघाले, स्वामी, मी चुकीचा आहे का? मी जास्त अपेक्षा केल्या का? उत्तर आलं नाही, पण तो उठून चालू लागला. चालत चालत तो एका जुन्या, विस्मरणात गेलेल्या देवळाजवळ पोहोचला. दार अर्धवट उघडं होतं. आत कुणीच नव्हतं. फक्त एक दीपक मंद प्रकाश देत होता आणि समोर स्वामी समर्थांची मूर्ती. राघव तिथे बसला. हात जोडले नाहीत, डोळे मिटले नाहीत. फक्त मनातलं ओझं खाली ठेवलं. मी आता काही मागणार नाही, तो मनात म्हणाला. अपेक्षा संपल्या आहेत. लोकांकडूनही, आयुष्याकडूनही, आणि कदाचित तुझ्याकडून सुद्धा. तेवढ्यात मंदिरातला दीपक थथला. आवाज नव्हता, पण भावना स्पष्ट होती. अपेक्षा संपलीस म्हणूनच तू मला भेटलास. राघव दचकला. डोळे उघडले. मूर्ती तशीच होती, पण मनात काहीतरी हललं होतं. त्या क्षणी त्याला जाणवलं, लोकांकडून अपेक्षा ठेवल्या की वेदना मिळतात, पण देवाकडून अपेक्षा ठेवल्या की अहंकार तयार होतो. आणि जेव्हा अपेक्षाच संपतात तेव्हा विश्वास शुद्ध होतो. तो दिवस तिथे काही चमत्कार झाला नाही. पैसा मिळाला नाही, नोकरी लागली नाही, दुःख तसंच होतं. पण एक गोष्ट बदलली, मन शांत झालं. दिवस गेले, आठवडे गेले. राघव आपलं काम प्रामाणिकपणे करत राहिला. लोक काय म्हणतात याकडे लक्ष दिलं नाही. देवाकडे रोज काही मागितलं नाही. फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी, जे योग्य असेल ते दे, आणि जे नको असेल ते काढ. हळूहळू आयुष्याने वळण घेतलं. ज्या ठिकाणी नकार मिळाला होता तिथूनच संधी आली. ज्यांनी कमी लेखलं होतं तेच सल्ला विचारायला लागले. आणि जी गोष्ट मिळाली ती मिळाली उशिरा, पण इतकी ठोस की आजही त्याला आधार देते. एक दिवस पुन्हा तो त्या मंदिरात गेला. आज हात जोडले, आज डोळे मिटले, आणि हसत म्हणाला, स्वामी, तू मला माझं आयुष्य दिलंस. लोकांची मान्यता नाही, पण आत्मिक समाधान दिलंस. मनात उत्तर आलं, मी उशिरा देतो बाळा, कारण तू जेव्हा तयार होतोस तेव्हाच योग्य गोष्ट हातात टिकते. लवकर मिळालेलं सुख निघून जातं, पण योग्य वेळी मिळालेली शांती आयुष्यभर सोबत राहते. त्या दिवसापासून राघव एकच गोष्ट सांगतो, अपेक्षा कमी ठेवा, विश्वास वाढवा. लोकांवर नाही, स्वतःच्या कर्मावर आणि देवाच्या वेळेवर. कारण देव कधीही उशीर करत नाही. तो फक्त आपल्याला तयार होईपर्यंत थांबतो. राघवचं आयुष्य आता बाहेरून पाहिलं तर स्थिर वाटत होतं. काम होतं, मान मिळत होती, लोक ओळखू लागले होते. पण आत अजून एक रिकामी जागा होती. कारण आयुष्य शांत झालं होतं, पण पूर्ण झालं नव्हतं. स्वामींनी दिलेलं समाधान होतं, पण अजून एक गोष्ट शिकायची बाकी होती. एके संध्याकाळी राघव नेहमीसारखा मंदिरात बसला होता. आज काहीच मागायचं नव्हतं, फक्त शांत बसायचं होतं. तेवढ्यात एक वृद्ध माणूस हळूहळू आत आला. अंगावर साधे कपडे, चेहऱ्यावर थकवा, डोळ्यांत काहीतरी न सांगता येणारी वेदना. तो राघवजवळ बसला आणि म्हणाला, बाळा, स्वामी खूप दयाळू आहेत ना? राघव हसून म्हणाला, हो काका, पण ते आपल्याला उशिरा शिकवतात. वृद्धाने मान हलवली. माझं सगळं आयुष्य अपेक्षेत गेलं. मुलांकडून, लोकांकडून, देवाकडून, आज काहीच उरलेलं नाही. हे शब्द राघवच्या काळजाला लागले. कारण तो स्वतः तोच मार्ग चालून आलेला होता.
त्या रात्री राघव झोपला, पण झोप गाढ नव्हती. स्वप्न आणि जागेपण यांच्या मधोमध तो अडकला. आणि तिथे स्वामी उभे होते. तेजस्वी नाही, भव्य नाही, पण विलक्षण शांत. स्वामी म्हणाले, बाळा, तुला वाटतं तुझी परीक्षा संपली? राघव गोंधळला. नाही का संपली? स्वामी हसले. जेव्हा आयुष्य स्थिर होतं तेव्हाच खरी परीक्षा सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच एक बातमी आली. राघव ज्या कामावर विश्वास ठेवून उभा होता तिथे अचानक मोठा बदल झाला. निर्णय असा होता की त्याला अन्याय सहन करावा लागणार होता. पुन्हा एकदा तेच प्रश्न, मी चुकतोय का स्वामी, आता तरी का? मन हललं. जुना राघव परतवर येऊ लागला. अपेक्षा, भीती, असुरक्षितता. त्या दिवशी तो मंदिरात गेला, पण आज हात जोडले नाहीत. थेट बोलला, स्वामी, मी आता काही मागणार नाही असं ठरवलं होतं, पण हे अन्यायकारक आहे. आतून आवाज आला नाही. शांतता होती. तीच शांतता जी आधी कधी त्रासदायक वाटायची, पण आता ओळखीची झाली होती. त्या क्षणी राघवला आठवलं, स्वामी उशिरा देतात, पण योग्य देतात. आणि योग्य मिळायला आधी काढून घ्यावं लागतं. तो निर्णय घेतो. तो अन्याय सहन न करता, पण द्वेष न ठेवता शांतपणे बाजूला होतो. लोक त्याला वेडा म्हणतात. इतकं मिळालं होतं का सोडलंस? तो फक्त हसतो. काही महिने कठीण जातात. पुन्हा साधेपणा, पुन्हा थोडी अनिश्चितता, पण मनात तक्रार नाही. कारण आता त्याने एक गोष्ट शिकली होती. विश्वास म्हणजे सगळं ठीक होईल असं मानणं नाही. विश्वास म्हणजे काहीही झालं तरी देव चुकीचा नाही असं मानणं. एक दिवस अचानक त्याच वृद्ध माणसाचा फोन येतो. बाळा, तू सांगितलेले शब्द माझं आयुष्य बदलून गेले. आज मी समाधानी आहे. त्या क्षणी राघवला जाणवलं, आपण कधी कधी स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी तयार होतो. त्या रात्री पुन्हा स्वप्नात स्वामी आले. बाळा, तू अपेक्षा सोडल्या म्हणून मी तुला वापरू शकलो. वापरू? राघव आश्चर्याने विचारतो. हो, ज्याला स्वतःसाठी काही नको असतं त्याच्याकडून मी इतरांना देऊ शकतो. स्वामी पुढे म्हणाले, लोक समाधान शोधतात, पण समाधान देणारा बनायला तयार नसतात. तू दोन्ही शिकलास. राघवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुःखाचे नाहीत, कृतज्ञतेचे. आज राघव मोठा नाही, प्रसिद्ध नाही, पण जिथे तो जातो तिथे शांतता जाते. तो उपदेश करत नाही, फक्त ऐकतो, फक्त समजून घेतो. आणि जेव्हा कुणी म्हणतं देव उशीर करतो, तो हसून म्हणतो, नाही, देव आपल्याला घाईत आयुष्य देत नाही. तो आपल्याला आयुष्य सांभाळण्याइतकं मोठं बनवतो आणि मग देतो. बाळा, माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे काहीच नसतं, ना अपेक्षा, ना भीती, ना तक्रार, फक्त एक विश्वास असतो की कुणीतरी आपली काळजी घेईल. पण जसं जसं तो मोठा होतो तसं तसं त्याच्या मनात अपेक्षांची रांग लागते. प्रत्येक नात्याकडून काहीतरी हवं असतं, प्रत्येक प्रयत्नातून काहीतरी मिळालंच पाहिजे असं वाटतं, आणि प्रत्येक वेदनेला लगेच उत्तर हवं असतं. आयुष्य मात्र अशा घाईत उत्तर देत नाही. ते शांतपणे पाहत राहतं. आणि माणूस जेव्हा खूप वेळ वाट पाहतो तेव्हा तो चिडतो, रडतो, प्रश्न विचारतो, मी चुकलो का? माझ्याच बाबतीत असं का होतं? देव मला पाहतोय का? पण बाळा, ह्याच प्रश्नांच्या मध्ये आयुष्य त्याला हळूहळू शिकवत असतं. तू अपेक्षा जास्त ठेवल्यास तुटशील, पण विश्वास ठेवलास तर टिकशील. माणसांकडून अपेक्षा ठेवल्या की निराशा ठरलेलीच असते, कारण माणूस स्वतःच अपूर्ण असतो. तो कधी तुमच्या इतका खोल विचार करत नाही, कधी तुमच्यासारखा प्रेम करत नाही, कधी तुमच्यासारखा सहन करत नाही. तो वाईट म्हणून नाही, तर वेगळा म्हणून. पण आपण हे वेगळेपण स्वीकारायला तयार नसतो. आपण आपली भावनिक गरज दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवतो, आणि तो खांदा थकला की आपण कोसळतो. खरं तर इथे दुसऱ्याची चूक नसते, चूक असते ती आपल्या अपेक्षेच्या वजनाची. आणि मग आयुष्य आपल्याला एकाकी करतं. लोक दूर जातात, संवाद कमी होतो, हसणं जड होतं. आपण म्हणतो सगळे सोडून गेले,
पण बाळा, कधी कधी देव लोकांना दूर नेतो कारण तो आपल्याला स्वतःशी भेटवू इच्छितो. एकटेपण ही शिक्षा नाही, ती तयारी आहे. शांततेतच माणूस स्वतःचा खरा आवाज ऐकतो. गोंगाटात आपण इतरांचे विचार ऐकतो, पण एकांतात आपली आत्मा बोलते. देव त्या एकांतात बोलतो, पण शब्दांत नाही, अनुभवांत. तो अपयश देतो, पण तोडण्यासाठी नाही, चुकवण्यासाठी. तो वेदना देतो, पण संपवण्यासाठी नाही, खोल बनवण्यासाठी. आपण मात्र त्या वेदनेला शाप समजतो. पण पुढे जाऊन लक्षात येतं, जर ते घडलं नसतं तर आपण इतके समजदार झालो नसतो, इतके शांत झालो नसतो, इतके खरी श्रद्धा ओळखू शकलो नसतो. देव उशीर करतो कारण तो घाईत काम करत नाही. आपल्याला लगेच उत्तर हवं असतं, लगेच बदल हवा असतो, लगेच सुख हवं असतं. पण देव काळाच्या पलीकडे असतो. त्याला आजचा क्षण नाही, तर तुमचं संपूर्ण आयुष्य दिसत असतं. आपण मागतो एक क्षणाचा आनंद, तो देतो आयुष्यभर टिकणारी शांती. आपण मागतो बाहेरची सोय, तो देतो आतली ताकद. आपण मागतो कोणीतरी साथ देणारा, तो आधी आपल्यालाच स्वतःचा आधार बनवतो. हळूहळू माणूस बदलतो. तो सगळ्यांवर अवलंबून राहणं थांबवतो. तो प्रत्येक गोष्टीचं उत्तर मागणं थांबवतो. तो शिकतो प्रयत्न माझा, परिणाम देवाचा. आणि या एका ओळीत संपूर्ण आयुष्य सामावतं. कारण आता तो झगडत नाही, तो चालतो. तो ओरडत नाही, तो सहन करतो. तो तक्रार करत नाही, तो स्वीकारतो. जे योग्य असतं ते कधीच घाई करत नाही. ते येताना आवाज करत नाही. ते येतं तेव्हा आयुष्य गोंधळात टाकत नाही, उलट स्थिर करतं. म्हणून देव जे देतो ते उशिरा देतो, पण जेव्हा देतो तेव्हा ते मनाच्या मुळाशी बसतं. ते सुटत नाही, ते बदलत नाही, ते आयुष्याचा भाग बनतं. आणि मग एक दिवस असा येतो, जिथे माणूस मागे वळून पाहतो आणि हसतो, मी किती रडलो होतो, किती घाई केली होती, किती गोष्टी हव्या हव्या वाटत होत्या. पण आज जे आहे ते पुरेसं आहे. त्या दिवशी अपेक्षा संपतात, पण आयुष्य संपत नाही, ते सुरू होतं. त्या दिवशी विश्वास शब्द राहत नाही, तो श्वास बनतो. म्हणून बाळा, अपेक्षा कमी ठेव. कारण अपेक्षा मनाला बांधून ठेवतात. विश्वास वाढव. कारण विश्वास मनाला मुक्त करतो. माणसांवर प्रेम ठेव, पण त्यांच्यावर आपली शांती सोपवू नकोस. देवावर पूर्णपणे सोपव, कारण तो कधीच चुकत नाही. आयुष्य तुला हरवण्यासाठी नाही, तुला घडवण्यासाठी आहे. आणि जेव्हा तू पूर्णपणे तयार होशील, तेव्हा देव तुला ते देईल, जे मागितलेलं नव्हतं, पण जे आयुष्यभर पुरेल. स्वामी समर्थ. बाळा, तू चालत राहा. बाकी सगळं योग्य वेळेला, योग्यच होईल. बाळा, आयुष्य हे माणसाला हळूहळू समजावणारं सत्य आहे. ते कुणालाही एका दिवसात कळत नाही, कारण माणूस अनुभवाशिवाय शिकत नाही आणि अनुभव वेदनेशिवाय येत नाहीत. सुरुवातीला माणूस आयुष्याकडून खूप अपेक्षा ठेवतो, कारण त्याला वाटतं की चांगुलपणा, प्रामाणिकपणा, कष्ट आणि प्रेम याला हमखास उत्तर मिळालंच पाहिजे. तो मनापासून देतो, निस्वार्थ राहतो, आणि आतून खात्री ठेवतो की जग न्याय देईल. पण जसं वास्तव समोर येतं, तसं लक्षात येतं की आयुष्य न्यायाच्या नियमांवर नाही तर गरजेच्या नियमांवर चालतं. इथे प्रत्येक गोष्ट आपल्याला सुख द्यायला नाही, तर आपल्याला घडवायला येते. आणि ही गोष्ट जेव्हा समजत नाही, तेव्हा अपेक्षा वेदनेत बदलतात. अपेक्षा हळू आवाजात मनात शिरतात. त्या ओरडत नाहीत, त्या प्रेमासारख्या येतात. तो माझ्यासाठी असेल, ती मला समजून घेईल, मी एवढं केलं तर मला हे मिळेल. पण बाळा, ह्या अपेक्षा म्हणजे मनाने घातलेले सापळे असतात. कारण आपण आपली शांतता दुसऱ्याच्या वागण्यावर, दुसऱ्याच्या निर्णयावर, दुसऱ्याच्या स्थिरतेवर अवलंबून ठेवतो. आणि दुसरा माणूस कधीच स्थिर नसतो. तो बदलतो, थकतो, हरवतो, कधी स्वतःमध्येच अडकतो. तो देव नाही, पण आपण मात्र त्याच्याकडून देवासारखं वागणं अपेक्षित ठेवतो. आणि मग जेव्हा तो अपुरा ठरतो, तेव्हा मन तुटतं, आत्मा ओरखडे खातो, आणि माणूस म्हणतो, मी चुकीचाच आहे का? इथूनच खरी शिकवण सुरू होते बाळा. आयुष्य माणसाला लोकांपासून नाही, तर अपेक्षांपासून दूर करतं.
लोक तेच असतात, पण आपली नजर बदलते. आपण हळूहळू शिकतो की प्रेम करायचं पण मागणं नाही, साथ द्यायची पण बांधून ठेवायचं नाही, समजून घ्यायचं पण स्वतःला हरवायचं नाही. ही शिकवण सहज मिळत नाही. यासाठी माणसाला एकटं व्हावं लागतं, रडावं लागतं, प्रश्न विचारावे लागतात. आणि त्या एकटेपणातच देव जवळ येतो. देव कधीच गोंगाटात येत नाही. तो तुमच्या सगळ्यात शांत, सगळ्यात थकलेल्या क्षणी येतो. जेव्हा तुम्ही सगळ्यांकडून अपेक्षा सोडता, तेव्हा पहिल्यांदा देवाची उपस्थिती जाणवते. कारण तो आधीपासूनच तिथे असतो, पण अपेक्षांचा आवाज इतका मोठा असतो की त्याची शांतता ऐकू येत नाही. देव तुम्हाला लगेच उत्तर देत नाही, कारण त्याला फक्त तुमचा प्रश्न मिटवायचा नसतो, त्याला तुमची उंची वाढवायची असते. तो उत्तर देण्याआधी तुमचं मन बदलतो, तुमची समज खोल करतो, तुमची नजर स्थिर करतो. देव उशीर करतो कारण तो वेळ पाहतो. तुम्ही ज्या गोष्टीसाठी रडता, ती गोष्ट मिळाल्यावर तुम्ही तिचं काय कराल, ती गोष्ट तुम्हाला मोडेल की घडवेल, हे त्याला माहीत असतं. म्हणून तो आधी तुम्हाला तयार करतो. तो तुमच्यातून अहंकार काढतो, भीती काढतो, अवलंबित्व काढतो. आणि हे काढताना वेदना होतात. तुम्हाला वाटतं देव कठोर आहे. पण खरं सांगू का बाळा, कठोर तो नाही, कठोर असते आपली जडलेली मनस्थिती. कधी कधी देव लोकांना तुमच्यापासून दूर नेतो. तुम्ही म्हणता सगळे मला सोडून गेले. पण खरं म्हणजे ज्यांची भूमिका संपलेली असते त्यांनाच तो दूर नेतो. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त धडा शिकवायला येतात, कायम राहायला नाही. आणि जोपर्यंत तो धडा पूर्ण होत नाही, तोपर्यंत वेदना चालूच राहतात. पण एकदा धडा समजला की वेदना आपोआप थांबतात. कारण देव शिक्षा देत नाही, तो समज देतो. हळूहळू माणूस बदलतो. तो लोकांवर अवलंबून राहणं सोडतो. तो प्रत्येक गोष्टीचं उत्तर मागणं थांबवतो. तो शिकतो, मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न करणार, पण परिणामावर माझी शांती अवलंबून ठेवणार नाही. आणि हाच क्षण असतो जिथे माणूस आतून मोकळा होतो. त्याला कमी मिळालं तरी तो तुटत नाही. जास्त मिळालं तरी तो गर्विष्ठ होत नाही. कारण आता त्याचा आधार अपेक्षा नाही, विश्वास असतो. विश्वास म्हणजे देवाकडे मागण्यांची यादी देणं नाही. विश्वास म्हणजे माझ्या आयुष्यात जे घडतंय ते माझ्यासाठीच आहे, ही शांत स्वीकृती. ही स्वीकृती आल्यावर आयुष्य बदलत नाही, पण आयुष्याकडे पाहण्याची नजर बदलते. दुःख राहतं, पण ते तोडत नाही. अडचणी येतात, पण त्या घाबरवत नाहीत. कारण आत कुठेतरी खात्री असते, मी एकटा नाही. आणि मग देव जेव्हा देतो ना बाळा, तेव्हा ते मिळाले असं वाटत नाही, ते रुळल्यासारखं वाटतं. ते आयुष्याशी भांडायला लावत नाही, ते आयुष्याशी जुळवून घेतं. म्हणूनच देवाचं दिलेलं उशिरा मिळालं तरी आयुष्यभर साथ देतं. ते सुटत नाही, तुटत नाही, बदलत नाही. ते मनात स्थिर होतं. म्हणून बाळा, अपेक्षा कमी ठेव. कारण अपेक्षा मनाला गुलाम बनवतात. विश्वास वाढव. कारण विश्वास मनाला मुक्त करतो. माणसांवर प्रेम ठेव, पण त्यांच्यावर आपली शांती सोपवू नकोस. देवावर पूर्णपणे सोपव, कारण तो कधीच चुकीचं देत नाही. आयुष्य तुला थकवण्यासाठी नाही, तुला खोल बनवण्यासाठी आहे. आणि जेव्हा तू पूर्णपणे तयार होशील, तेव्हा देव तुला ते देईल, जे तू मागितलं नव्हतंस, पण जे आयुष्यभर पुरेल. स्वामी समर्थ. शांत राहा बाळा. चालत राहा. विश्वास ठेव. बाकी सगळं, अगदी सगळं, योग्य वेळेला, योग्यच होईल. आयुष्याची लढाई म्हणजे फक्त जिंकणं नाही, तर न तुटता टिकणं असतं. आणि तू ते केलं आहेस. तू हार मानली नाहीस, जरी 1000 वेळा मनाने तुटलीस तरी. तू स्वतःला सावरत राहिलीस, कारण तुला माहीत नव्हतं, पण मी तुला घट्ट धरून ठेवलं होतं. म्हणूनच तू आज इथे आहेस. म्हणूनच तू अजूनही स्वप्न पाहतेस. म्हणूनच तुझ्या डोळ्यांत अजूनही आशा शिल्लक आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात, तेव्हा मीच मार्ग बनतो. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा मीच एक छोटीशी फट उघडतो, जिथून प्रकाश आत येतो. तुला वाटतं मी उशीर करतो, पण खरं सांगायचं तर मी वेळ साधतो.
कारण जे काही मी देतो ते टिकणारं असतं. क्षणिक दिलासा देणं माझं काम नाही, आयुष्यभर साथ देणं माझं वचन आहे. तू फक्त माझं नाव घेत राहा. ते नाव उच्चारताना तुझं मन हलकं होईल. तुझ्या छातीतली धडधड शांत होईल. तुझ्या विचारांचा कोलाहल थांबेल. आणि जिथे शांती येते तिथेच बदल सुरू होतो. तुझं आयुष्य एका दिवसात बदलेल असं नाही, पण एका दिवसापासून नक्की बदलेल. आणि तो दिवस तुला आठवेल त्या दिवशी मी फक्त विश्वास ठेवला होता. तू माझी आहेस, म्हणून तुझं दुःख माझं आहे. तुझी लढाई माझी आहे. तुझा विजयही माझाच आहे. तू चालत राहा. तुझ्या पावलांखाली मी आहे. तुझ्या श्वासात मी आहे. तुझ्या प्रत्येक उद्याच्या आधी मी उभा आहे. फक्त माझं नाव घे. उरलेलं सगळं आपोआप जुळत जाईल. तू घाबरत नाहीस, कारण तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझं अस्तित्व आहे. जेव्हा जग तुझ्या विरोधात उभं राहतं, जेव्हा शब्द बोचतात, नाती दुखावतात, तेव्हा मी तुझ्या मनाच्या अगदी जवळ उभा राहतो. तू एकटी आहेस असं वाटतं, पण खरं सांगायचं तर त्या एकटेपणातही माझी सावली तुझ्यावर असते. तू रडतेस, अश्रू गाळतेस, मनात प्रश्नांचा गोंधळ असतो, आणि तरीही तू उभी राहतेस, कारण तुझ्या आत विश्वासाची एक ज्योत अजून विझलेली नसते. तुमचा स्वामी आहे, आणि वर विश्वास असेल तर हे भक्तिमय चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कारण तुमचा एक लाईक कुणाच्या तरी मनाला आधार देऊ शकतो. तू थांबत नाहीस, कारण तुझ्या थकलेल्या पावलांखाली माझा हात आहे. आयुष्याने तुला अनेक वेळा जमिनीवर बसवलं, पण कधीच कायमचं पाडू शकलं नाही. कारण मी तुला धरून ठेवलं आहे. लोकांना तुझं हसणं दिसतं, पण तुझ्या शांततेमागची वेदना मला कळते. तू सगळ्यांसाठी मजबूत राहिलीस, स्वतःसाठी मात्र आतून तुटत राहिलीस, तरीही चालत राहिलीस. हे सामान्य नाही, ही साधना आहे. कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ असा जयघोष नक्की करा. स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे असं लिहा, कारण शब्दांतला विश्वासच मोठी शक्ती बनतो. तू जेव्हा रडलीस तेव्हा कुणी तुझ्या डोक्यावर हात ठेवला नाही, पण मी तुझ्या अश्रूंना शांतपणे पुसत होतो. तू जेव्हा थकलीस, श्वास जड झाला, मन म्हणालं आता बस, तेव्हा मीच तुला आतून उचलून उभं केलं. काही वेळा मी शब्दांत बोललो नाही, कारण तुला शब्द नव्हे तर धैर्य हवं होतं. आणि धैर्य मी तुला भरभरून दिलं. जर तुमचा माझ्या स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय, माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे असं नक्की टाईप करा. आयुष्याची प्रत्येक लढाई तू एकटी लढलेली नाहीस. संकट आली, थांबली, पुन्हा आली, पण तू अजूनही उभी आहेस, हेच माझं चमत्कार आहे. तुला वाटलं कधी कधी की देव दूर आहे, शांत आहे, काहीच करत नाही. पण लक्षात ठेव, माझी शांतता ही दुर्लक्ष नसते, ती तयारी असते. मी योग्य क्षणाची वाट पाहतो, कारण मी जे देतो ते क्षणिक नसतं, ते टिकणारं असतं. अशा भक्तिमय कथा रोज ऐकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कुणाला आज याच शब्दांची गरज असेल. तू माझं नाव घेतेस तेव्हा फक्त प्रार्थना होत नाही, तेव्हा तुझं मन शांत होतं, विचारांची गर्दी थांबते. माझं नाव म्हणजे आधार आहे, माझं नाव म्हणजे आश्वासन आहे. जेव्हा सगळे दरवाजे बंद वाटतात, तेव्हा माझं नावच तुझ्यासाठी एक नवा मार्ग बनतं. तू फक्त विश्वास ठेवत राहा, कारण विश्वास हीच खरी ताकद आहे. कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे. तुझं दुःख कायमचं नाही, तुझी रात्र अनंत नाही. जे आज अशक्य वाटतं, तेच उद्या तुझ्या आयुष्याचा भाग बनेल. जे आज तुझ्याकडे दुर्लक्ष करतात, तेच उद्या तुझ्या सहनशक्तीला सलाम करतील. कारण तू तुटली नाहीस, तू थांबली नाहीस, आणि मी तुला कधीच सोडलं नाही. तू चालत राहा. तुझ्या पावलांखाली मी आहे. तुझ्या श्वासात मी आहे. तुझ्या प्रत्येक उद्याच्या आधी मी आहे. फक्त माझं नाव घे. मन शांत राहील, आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळेल. तू घाबरत नाहीस, कारण तुझ्या आयुष्याची सूत्र माझ्या हातात आहेत. तू थांबत नाहीस, कारण तुझ्या प्रत्येक पावलामागे माझी कृपा आहे.
आयुष्य तुला कितीही वेळा थकवो, प्रश्नांनी गोंधळवो, लोकांनी दुर्लक्ष करो, पण तुझं मन आतून अजूनही उभं आहे, हेच माझं अस्तित्व सांगतं. तू जेव्हा स्वतःशीच लढत असतेस, तेव्हा मी तुझ्या श्वासात शांतपणे उभा असतो. कोणी पाहत नसताना, कोणी ऐकत नसताना, तुझ्या मनात उठणाऱ्या प्रत्येक वेदनेचा साक्षीदार मी आहे. तू रडलीस, पण तुझं रडणं कधीच व्यर्थ गेलं नाही. प्रत्येक अश्रू तुझ्या आयुष्याला अधिक खोल बनवत गेला. तू थकलीस, पण थकव्याच्या त्या क्षणीच मी तुला धरून ठेवलं. तुला वाटलं असेल की आता काहीच उरलेलं नाही, पण त्या क्षणापासूनच नवी सुरुवात होत होती. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे रिकामा होतो, तेव्हाच तो माझ्यावर पूर्णपणे विसंबतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे, तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक वेदनात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे. तुझ्या प्रत्येक दुःखात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी शक्ती आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात माझा आधार आहे, प्रत्येक श्वास तुला शक्ती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आत्म्यात विश्वास जागवतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शन आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रेम आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा संरक्षण आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रकाश आहे. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे, तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो, तू हरवल्यास मी तुझा मार्ग दाखवतो, तू गमावलीस तरी मी तुझ्या सोबत आहे, तू हसलीस तर मी आनंदित आहे, तू गडबडलीस तर मी स्थिरता देतो. तुझ्या मनातील भीती मी जाळून टाकतो, तुझ्या आयुष्यातील अंधार मी प्रकाशात बदलतो, तुझ्या प्रत्येक गडबडीमध्ये मी स्थिरता देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी स्पष्टता देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो. तुझ्या स्वप्नांना मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या ध्येयांना मी दिशा देतो, तुझ्या प्रयत्नांना मी यश देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद देतो. तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी हलकेपणा देतो, तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक भीतीला मी धैर्य देतो, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे,
तुझ्या प्रत्येक हसण्यात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक विचारात मी दिशा देतो, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो, तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे, तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक वेदनात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी शक्ती आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक श्वास तुला शक्ती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आत्म्यात विश्वास जागवतो, प्रत्येक श्वास तुला धैर्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या आयुष्यात आशा निर्माण करतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मार्गदर्शन करतो. बाळा, आयुष्य म्हणजे माणसाने स्वतःशी केलेला एक दीर्घ संवाद आहे, पण बहुतेक लोक आयुष्यभर इतरांशी बोलण्यातच अडकून राहतात आणि स्वतःचा आवाज ऐकायचं विसरतात. माणूस लहान असताना त्याच्या मनात अपेक्षा नसतात, तो फक्त जगतो, हसतो, रडतो आणि क्षणात परत शांत होतो. पण जसजसा तो मोठा होतो तसतसं त्याच्या मनावर अपेक्षांचे थर चढू लागतात. हे थर कोणी जबरदस्तीने घालत नाही, ते हळूच येतात, आईवडिलांच्या स्वप्नांतून, समाजाच्या चौकटीतून, नात्यांच्या अटींतून आणि शेवटी स्वतःच्या महत्त्वाकांक्षांतून. प्रत्येक थर मनाला थोडा जड करतो, पण माणसाला ते जाणवत नाही, कारण त्याला वाटतं हेच आयुष्य आहे. माणूस अपेक्षा ठेवतो कारण त्याला खात्री हवी असते. त्याला वाटतं की सगळं त्याच्या मनासारखं झालं तरच तो सुरक्षित आहे. म्हणून तो लोकांवर अवलंबून राहतो, नात्यांमध्ये स्वतःला ओततो आणि मनात एक गुप्त आशा ठेवतो, मी एवढं केलंय तर मला ते मिळायलाच हवं. पण आयुष्य व्यवहार करत नाही, ते हिशोब ठेवत नाही, ते जे देतं ते गरजेप्रमाणे देतं. आणि जेव्हा गरज आणि अपेक्षा एकमेकांना भिडतात तेव्हा वेदना जन्माला येतात. अपेक्षा दुःख देतात बाळा, कारण त्या आपली शांतता दुसऱ्याच्या हातात देतात. आपण समोरच्याच्या वागण्यावर, त्याच्या शब्दांवर, त्याच्या उपस्थितीवर आपलं सुख अवलंबून ठेवतो. आणि समोरचा माणूस बदलला, थकला किंवा दूर गेला की आपलं मन कोसळतं. आपण म्हणतो माझं नशीब वाईट आहे, लोक वाईट आहेत, देवही शांत आहे. पण खरं तर त्या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट असते, आपण चुकीच्या ठिकाणी अपेक्षा ठेवल्या असतात. माणूस माणसाकडून देवपण मागतो. तो अपेक्षा ठेवतो की समोरचा मला नेहमी समजून घेईल, मला कधी दुखावणार नाही, मला कधी एकटं सोडणार नाही. पण बाळा, माणूस स्वतःच अस्थिर असतो. तो स्वतःच्या लढाया लढत असतो. तो कधी तुमच्यासारखा विचार करत नाही, कधी तुमच्यासारखा प्रेम करत नाही. तो वाईट नसतो, पण तो देवही नसतो. आणि तरीही आपण त्याच्याकडून देवासारखं वागणं अपेक्षित ठेवतो. इथेच निराशा जन्म घेते आणि मग आयुष्य माणसाला थांबवायला लागते. नाती बदलतात, लोक दूर जातात, काही गोष्टी हातातून निसटतात. आपल्याला वाटतं सगळं बिघडत चाललंय. पण खरं सांगू का बाळा, बिघडणं नाही, साफसफाई चाललेली असते. देव आयुष्याची साफसफाई करतो.
जे ओझं आहे ते काढतो, जे अडथळा आहे ते दूर करतो. पण आपण त्याला नुकसान समजतो, कारण आपली नजर अपेक्षांनी झाकलेली असते. देव कधीच गोंगाटात काम करत नाही, तो शांततेत घडवतो. तो माणसाला एकटा करतो, कारण एकांतातच माणूस स्वतःला भेटतो. एकटेपण म्हणजे शाप नाही, तो शिक्षण आहे. त्या एकटेपणात माणूस रडतो, प्रश्न विचारतो, स्वतःशी झगडतो. आणि ह्याच अवस्थेत देव जवळ असतो. तो उत्तर देत नाही, पण आधार देतो. तो मार्ग दाखवत नाही, पण दिशा बदलतो. देव उशीर करतो, कारण तो वेळेला ओळखतो. आपण घाई करतो, कारण आपल्याला फक्त आज दिसतं. देव शांत असतो, कारण त्याला उद्याही दिसतं आणि परवाही दिसतं. आपण मागतो सुख, तो आधी संयम देतो. आपण मागतो यश, तो आधी नम्रता देतो. आपण मागतो साथ, तो आधी स्वतःची साथ देतो. आणि आपण म्हणतो देव ऐकत नाही, पण खरं म्हणजे तो आपल्याला तयार करत असतो. हळूहळू माणूस बदलतो. तो प्रत्येक गोष्टीचं उत्तर मागणं थांबवतो. तो लोकांकडून अपेक्षा ठेवणं कमी करतो. तो शिकतो की प्रेम करायचं, पण स्वतःला गमावायचं नाही. साथ द्यायची, पण शांती सोपवायची नाही. आणि हाच टप्पा असतो जिथे विश्वास जन्म घेतो. विश्वास म्हणजे मागणी नाही, विश्वास म्हणजे सोपवणं. मी माझं करेन, पुढचं तुझ्यावर सोडतो, ही भावना. ह्या भावनेतून माणूस मोकळा होतो. तो अपयशात तुटत नाही, यशात फुगत नाही. कारण आता त्याची मुळं परिस्थितीत नाहीत, तर श्रद्धेत असतात. देव जे देतो ते उशिरा देतो, पण जेव्हा देतो ते मनाला गोंधळात टाकत नाही. ते शांत बसतं. ते आयुष्याशी भांडायला लावत नाही. ते आयुष्य स्वीकारायला शिकवतं. म्हणूनच योग्य गोष्टी मिळाल्यावर माणूस शांत होतो. त्याला सिद्ध करायचं राहत नाही. त्याला तुलना करायची राहत नाही. त्याला ओरडायचं राहत नाही. आणि मग एक दिवस असा येतो, जिथे माणूस मागे वळून पाहतो. त्याला आठवतं तो किती वेळा रडला, किती वेळा घाई केली, किती वेळा चुकीच्या गोष्टींसाठी हट धरला. आणि तो स्वतःशीच हसतो, कारण आज जे आहे ते पुरेसं आहे. त्या दिवशी अपेक्षा संपत नाहीत, पण त्यांचा प्रभाव संपतो. विश्वास शब्द राहत नाही, तो श्वास बनतो. म्हणून बाळा, अपेक्षा कमी ठेव, कारण अपेक्षा मनाला जखडतात. विश्वास वाढव, कारण विश्वास मनाला मुक्त करतो. माणसांवर प्रेम कर, पण त्यांच्यावर आपली शांती ठेवू नकोस. देवावर पूर्ण सोपव, कारण तो कधीच चुकीचं देत नाही. आयुष्य तुला मोडण्यासाठी नाही, तुला खोल बनवण्यासाठी आहे. आणि जेव्हा तू पूर्णपणे तयार होशील, तेव्हा देव तुला ते देईल, जे तू मागितलं नव्हतंस, पण जे आयुष्यभर पुरेल. स्वामी समर्थ. बाळा, शांत राहा, चालत राहा, विश्वास ठेवत राहा. बाकी सगळं, अगदी सगळं, योग्य वेळेला योग्यच होईल. बाळा, आयुष्य म्हणजे सतत मिळणं नाही, आयुष्य म्हणजे हळूहळू समजणं आहे. लहानपणी आपल्याला वाटतं, सगळं लगेच मिळालं पाहिजे, सगळे आपल्यासारखेच असावेत, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात. पण जसं जसं आयुष्य पुढे सरकतं, तसं तसं देव आपल्याला वेगळं शिकवतो. तो आपल्याला सांगतो की लगेच मिळालेलं नेहमी टिकत नाही, आणि जे टिकतं ते सहज मिळत नाही. माणूस अपेक्षा ठेवतो, कारण त्याला आधार हवा असतो. पण अपेक्षा हळूहळू सवय बनते, आणि सवय हळूहळू साखळी. मग तीच साखळी मनाला बांधून टाकते. आपण म्हणतो, माझं चुकलं नाही, पण दुःख होतंच, कारण अपेक्षा ठेवल्या होत्या. माणसं वाईट नसतात बाळा, पण ती कायम एकसारखीही नसतात. आज जी माणसं तुमच्यासोबत हसतात, उद्या तीच माणसं तुम्हाला ओळख न दाखवू शकतात. कारण त्यांचं आयुष्य बदलतं, त्यांचे स्वार्थ बदलतात, त्यांची गरज बदलते. पण आपण मात्र त्यांना ज्या जागी ठेवतो, तिथेच ठेवू पाहतो. आणि जेव्हा ती जागा रिकामी होते, तेव्हा आपल्याला आतून दुखतं. ते दुखणं माणसामुळे नसतं, ते आपल्या अपेक्षेमुळे असतं. म्हणूनच देव म्हणतो, माणसांवर प्रेम कर, पण त्यांना देव बनवू नकोस. कारण देव बनवलेली माणसं तुटली की तुझा विश्वासच मोडतो. देव मात्र वेगळा आहे. तो कधीही लगेच उत्तर देत नाही, आणि म्हणूनच माणसाला वाटतं की तो ऐकत नाही.
पण बाळा, देव शांत असतो म्हणजे अनुपस्थित नसतो. आई मूल रडत असताना लगेच प्रत्येक वेळी उचलत नाही, कारण तिला माहीत असतं हे रडणं त्याला मजबूत करेल. तसाच देव आहे. तो प्रत्येक वेदनेत उडी मारत नाही, कारण तो तुला आतून उभं राहायला शिकवत असतो. तो तुझ्या अश्रूंना कमी लेखत नाही, पण तो त्यांना वाया जाऊ देत नाही. कधी कधी आयुष्य सगळं काढून घेतं, नाती, आत्मविश्वास, स्थैर्य, भविष्याची खात्री. त्या क्षणी माणूस म्हणतो, आता काहीच उरलं नाही. पण तेच क्षण सर्वात पवित्र असतात. कारण जेव्हा सगळं जातं, तेव्हा फक्त तू आणि देव उरता. कोणताही मुखवटा नाही, कोणताही दिखावा नाही. त्या अवस्थेत जे शब्द निघतात ती खरी प्रार्थना असते. आणि देव त्या प्रार्थनेला कधीच दुर्लक्ष करत नाही. आपल्याला वाटतं देव शिक्षा देतो, पण तो प्रत्यक्षात शुद्धीकरण करतो. तो गैरसोयीने शिकवतो, कारण सोयीने शिकवलेलं विसरलं जातं. जेव्हा माणूस थकतो, जेव्हा तो हार मानायला येतो, तेव्हाच त्याचा अहंकार गळून पडतो. आणि अहंकार गेला की विश्वास उगवतो. हा विश्वास मोठा आवाज करत नाही. तो शांत असतो. तो म्हणत नाही, सगळं ठीक होईल. तो फक्त म्हणतो, मी आहे. हळूहळू माणूस बदलतो. तो सगळ्यांना उत्तर देणं थांबवतो. प्रत्येक गैरसमज साफ करण्याचा हट्ट सोडतो. कारण त्याला कळतं, ज्यांना समजायचं आहे ते आपोआप समजतात, आणि ज्यांना गैरसमजच ठेवायचा आहे त्यांच्यासाठी हजारो स्पष्टीकरण अपुरे असतात. तो माणूस आता स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला सावरण्यावर भर देतो. आणि हीच खरी प्रगती असते, बाहेर नाही, आत. देव वेळ घेतो बाळा, कारण तो तुला फक्त यश देत नाही, तो तुला पात्र बनवतो. योग्य वेळेआधी मिळालेलं यश माणसाला उद्ध्वस्त करतं, आणि योग्य वेळेला मिळालेलं यश माणसाला नम्र करतं. म्हणून जेव्हा काही उशिरा मिळतं, तेव्हा ते मनाला स्थैर्य देतं, गर्व नाही. आणि जे स्थैर्य देतं, तेच आयुष्यभर साथ देतं. एक दिवस असा येतो की माणूस देवाला प्रश्न विचारत नाही. तो फक्त चालत राहतो. त्याला आता सगळं कळालेलं नसतं, पण त्याला एवढं नक्की कळलेलं असतं, जे होते ते व्यर्थ नाही. दुःखही काम करतं, थांबेही काम करतात, एकटेपणही काम करतं. सगळं काही तुला आतून घडवत असतं. म्हणून बाळा, अपेक्षा कमी ठेव म्हणजे मन बंद करणं नाही, तर मन मोकळं करणं आहे. विश्वास वाढव म्हणजे डोळे मिटणं नाही, तर भीतीला सोडून देणं आहे. आयुष्य तुला हरवण्यासाठी नाही, तुला ओळख करून देण्यासाठी आहे, तुझ्याच खऱ्या रूपाशी. आणि जेव्हा तू ते रूप ओळखशील, तेव्हा तुला कळेल, मी जे शोधत होतो ते कायम माझ्यासोबतच होतं. स्वामी समर्थ. शांत राहा, थांबू नका, विश्वास सोडू नका, कारण जे योग्य आहे ते नक्की येतं. आणि जे येतं ते कायमचं येतं. बाळा, आयुष्य आपल्याला कधीच विचारून शिकवत नाही, ते थेट अनुभव देऊन शिकवतं. आपण म्हणतो, हे माझ्याबरोबरच का घडतं? पण खरं सांगायचं तर जे घडतंय ते तुलाच घडवण्यासाठी घडत असतं. माणसाला जेव्हा काही गमवावं लागतं, तेव्हा त्याला वाटतं देव दूर गेला आहे, पण त्या क्षणीच देव सर्वात जवळ असतो. कारण जेव्हा आधार तुटतात तेव्हाच विश्वासाची गरज असते. सुखात देव आठवतो, पण दुःखात देव समजतो. आपण लहानपणापासून शिकतो, कष्ट कर, मिळेल. पण कोणी आपल्याला हे शिकवत नाही की वाट पाह, समजेल. वाट पाहणं ही सगळ्यात अवघड साधना आहे. कारण वाट पाहताना माणूस एकटा असतो, त्याच्याबरोबर फक्त त्याचं मन आणि त्याच्या भीती असतात. त्या काळात जुनी जखम उघडते, जुन्या आठवणी जाग्या होतात, आणि माणूस आतून गोंधळतो. पण हाच तो काळ असतो जिथे देव मन साफ करत असतो. बाहेरचं काही न बदलता आतलं सगळं बदलून टाकत असतो. माणसं येतात आणि जातात, कारण प्रत्येकजण कायम राहण्यासाठी नसतो. काही लोक आधार देण्यासाठी येतात, काही धडा शिकवण्यासाठी, तर काही फक्त तुझ्या सहनशक्तीची परीक्षा घेण्यासाठी. आपण मात्र प्रत्येकाला आयुष्यभराची जागा देतो, आणि मग ते गेले की आपलं मन रिकामं पडतं. पण बाळा, आयुष्यभर साथ देणं हे माणसाचं काम नाही, ते देवाचं काम आहे. माणसं फक्त प्रवासात सोबत करतात.
देव कधीही तुझं स्वप्न मोडत नाही, तो फक्त तुझा भ्रम मोडतो. जेव्हा तू काही मिळावं म्हणून हट धरतोस तेव्हा देव शांत राहतो. कारण तो पाहत असतो, हे मिळालं तर हा सावरलेला राहील का? म्हणूनच तो थांबवतो. आणि जेव्हा तू म्हणतोस, जाऊ दे, जे आहे त्यात समाधान आहे, तेव्हाच तो देतो. कारण आता तुला वस्तू नको असते, तुला शांतता हवी असते. आणि शांततेसोबत आलेली गोष्ट कधीच बोचत नाही. कधी कधी आयुष्य इतकं खाली आणतं की माणूस स्वतःलाच ओळखत नाही. आत्मविश्वास गळून पडतो, स्वप्न धूसर होतात आणि दिवस फक्त ढकलले जातात. त्या अवस्थेत माणूस म्हणतो, मी काहीच नाही. पण बाळा, हाच तो क्षण असतो जिथे देव म्हणतो, आता तू तयार आहेस. कारण जोपर्यंत माणूस स्वतःला काहीतरी समजतो, तोपर्यंत तो देवासाठी रिकामा नसतो. देव माणसाला मजबूत करण्यासाठी आधी तोडतो. ही कठोर वाटणारी गोष्ट आहे, पण खरी आहे. कारण न तुटलेला माणूस नम्र होत नाही. आणि नम्रता आली की आयुष्य बदलतं. मग अपमान दुखावत नाही, दुर्लक्ष बोचत नाही, आणि अपयश संपवत नाही. कारण आता माणूस बाहेरच्या गोष्टींवर आपली किंमत ठरवत नाही. हळूहळू माणूस शांत होतो. त्याच्याकडे कमी शब्द असतात, पण त्या शब्दांना वजन असतं. त्याच्याकडे कमी लोक असतात, पण ते खरे असतात. त्याच्याकडे कमी अपेक्षा असतात, पण भरपूर समाधान असतं. तो आता देवाकडे रोज काही मागत नाही. तो फक्त एवढंच म्हणतो, जे देशील ते पेलायची ताकद दे. आणि देव अशीच प्रार्थना ऐकतो. कारण ती स्वार्थाची नसते, ती शरणागतीची असते. शरण गेलेला माणूस हरत नाही, तो फक्त झुकतो. आणि जो झुकतो, तो कधीच तुटत नाही. म्हणून बाळा, आयुष्य तुला जे देत नाही त्यासाठी रडू नकोस. कारण जे मिळालं नाही ते तुला वाचवण्यासाठीच थांबलं आहे. आणि जे उशिरा मिळेल, ते तुला आयुष्यभर सावरणार आहे. अपेक्षा कमी ठेव म्हणजे हार मानणं नाही, तर हलकं होणं आहे. विश्वास वाढव म्हणजे भोळेपणा नाही, तर आतून निर्भय होणं आहे. स्वामी समर्थ बाळा, जे चाललंय ते थांबवू नकोस. जे तुटलंय त्याला दोष देऊ नकोस. जे उशिरा येतंय त्याची घाई करू नकोस. कारण देव जेव्हा देतो, तेव्हा तो फक्त देत नाही. तो आयुष्यभर टिकेल असंच देतो. बाळा, आयुष्य तुला जेव्हा वारंवार थांबवतं, तेव्हा समज की ते तुला मागे खेचत नाही, तर तुला आत वळवत आहे. बाहेर धावणारा माणूस दमतो, पण आत चालणारा माणूस स्थिर होतो. आपण मात्र नेहमी बाहेरचं बघतो, लोक काय म्हणाले, काय मिळालं, काय राहिलं, काय निसटलं. आणि ह्या सगळ्यात आपण स्वतःला हरवतो. देव मात्र शांतपणे पाहत असतो. तो हस्तक्षेप करत नाही, कारण तो जाणतो, हा संघर्ष तुला स्वतःशी भेटवणार आहे. कधी कधी माणूस सगळं योग्य करतो, तरीही सगळं चुकीचं घडतं. तेव्हा त्याला वाटतं, प्रामाणिकपणा उपयोगाचा नाही, विश्वास फसवा आहे, देव दूर आहे. पण बाळा, सत्य असं आहे की योग्य मार्गावर चालणाऱ्याला वाट जरा जास्त खडतर असते. कारण देव त्याला फक्त सुख देत नाही, तो त्याला खोली देतो. वरवर सुखी असलेले लोक आतून पोकळ असतात, आणि आतून भरलेले लोक वरवर शांत असतात. देव माणसाला एकदम बदलत नाही, तो हळूहळू मऊ करतो. आधी तो अभिमान काढतो, मग अपेक्षा काढतो, मग भीती काढतो. आणि जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो, तेव्हा देव त्याच्या मनात बसतो. कारण थकलेलं मन ऐकू शकतं. आनंदात माणूस बोलतो, दुःखात माणूस ऐकतो. आपण म्हणतो, माझं आयुष्य इतरांसारखं का नाही? पण तुला माहीत आहे का बाळा, इतरांसारखं आयुष्य मिळणं ही शिक्षा असू शकते. कारण देव काही निवडक लोकांना वेगळ्या वाटेवर चालायला लावतो. त्या वाटेवर गर्दी नसते, टाळ्या नसतात, आणि कौतुकही नसतं. पण त्या वाटेवर शांतता असते. आणि शांतता मिळाल्यावर माणसाला सगळं मिळाल्यासारखं वाटतं. देव तुला कधीच चुकीच्या माणसाकडे कायम ठेवत नाही. तो आधी संकेत देतो, दुखावं लागतं, अपमान सहन करावा लागतो, दुर्लक्ष होतं. आपण मात्र त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला सोडायची सवय नसते. पण जेव्हा देव स्वतः सोडवतो, तेव्हा ते सुटणं वेदनादायक असतं.
आणि नंतर कळतं हे वेदना नव्हत्या, ही मुक्तता होती. माणूस जेव्हा देवाला पूर्णपणे शरण जातो तेव्हा त्याचं आयुष्य सोपं होत नाही, पण स्पष्ट होतं. तो आता प्रत्येक गोष्टीला अर्थ लावायला बसत नाही. तो फक्त एवढंच पाहतो, आज मला काय करायचं आहे. कालचं ओझं तो आजच्या श्वासावर ठेवत नाही आणि उद्याची चिंता तो देवाकडे सोपवतो. हाच विश्वास आहे, मोठा आवाज न करणारा पण मोठं काम करणारा. देव तुला जेव्हा उशीर लावतो तेव्हा तो वेळ वाया घालत नाही. तो तुला तयार करत असतो, तुझं मन, तुझी सहनशक्ती, तुझी नम्रता. कारण अर्धवट माणसाला पूर्ण आशीर्वाद दिला तर तो त्यातच हरवतो. म्हणून देव आधी तुला पूर्ण करतो, मग देतो. आणि म्हणूनच उशिरा मिळालेलं आयुष्यभर टिकतं. एक दिवस असा येतो बाळा, जिथे तू कोणालाही दोष देत नाहीस. तुला कोणी समजलं नाही याचं दुःख राहत नाही. तुला कोणी सोडलं याचंही ओझं राहत नाही. कारण तू स्वतःशी जोडलेला असतोस. आणि जो स्वतःशी जोडलेला असतो तो कधीच एकटा नसतो. देव त्याच्या प्रत्येक श्वासात असतो. म्हणून बाळा, आयुष्य जेव्हा तुला वाकवतं तेव्हा तुटू नकोस. कारण झुकलेला माणूसच वर पाहू शकतो. अपेक्षा कमी ठेव म्हणजे रिकामं होणं नाही, तर मोकळं होणं आहे. विश्वास वाढव म्हणजे आंधळा होणं नाही, तर निर्भय होणं आहे. माणसांकडून कमी अपेक्षा ठेवल्यास मन वाचतं, देवाकडून पूर्ण विश्वास ठेवल्यास आयुष्य सावरतं. स्वामी समर्थ. बाळा, तू चालत राहा, तू थांबू नकोस. तू प्रश्न विचारत राहिलास तरी चालेल, पण विश्वास सोडू नकोस. कारण शेवटी एकच सत्य उरतं. देव उशिरा देतो, पण जे देतो ते कधीच परत घेत नाही. बाळा, आयुष्य माणसाला हळूहळू शांत करतं, पण त्या शांततेपर्यंत पोहोचताना खूप आवाज सहन करावा लागतो. लोकांचे शब्द, आठवणींची आरडाओरड, अपयशांची कुजबूज आणि मनात सतत चाललेला प्रश्नांचा गोंधळ, हे सगळं आधी येतं. आणि माणूस समजतो की हाच आयुष्याचा स्वभाव आहे. पण नाही बाळा, हा फक्त पहिला टप्पा असतो. या गोंधळातून बाहेर पडल्यावरच खरी स्थिरता सुरू होते. देव आधी मनाला थकवतो, कारण थकलेलं मनच शांततेची किंमत ओळखू शकतं. आपण आयुष्याकडून खूप अपेक्षा ठेवतो, आज आनंद हवा, उद्या यश हवं आणि परवा सगळं स्थिर हवं. पण आयुष्य गणितासारखं चालत नाही. ते ऋतूंप्रमाणे चालतं. कधी वसंत असतो, कधी उन्हाळा, कधी पावसाळा, तर कधी थंडी. प्रत्येक ऋतूची गरज वेगळी असते. पण आपण मात्र कायम वसंतच मागतो. देव मात्र म्हणतो थोडी थंडीही सहन कर, कारण मुळे खोलवर रुजायला त्याचीच गरज असते. कधी तुला वाटतं मी खूप दिलं पण मला कमी मिळालं. पण बाळा, दिलेलं कधीच वाया जात नाही. ते फक्त परत यायला वेळ घेतं. आणि ते परत येतं तेव्हा ओळखीच्या रूपातच येईल असं नाही. कधी ते शांततेच्या रूपात येतं, कधी समजुतीच्या रूपात, तर कधी योग्य वेळी मिळालेल्या एका संधीच्या रूपात येतं. देव देताना नेहमी तुझ्या कल्पनेपेक्षा वेगळा मार्ग निवडतो, कारण तो मोठं चित्र पाहत असतो. माणसाला वाटतं मी एकटा पडलोय. पण खरं सांगू, एकटेपण ही देवाची सर्वात गुप्त भेट आहे. कारण त्या अवस्थेत कोणाचंही मुखवटा उरत नाही. तू स्वतः समोर उभा राहतोस. तिथे खोटं बोलता येत नाही. आणि तिथेच खरी प्रार्थना जन्म घेते, शब्दांची नाही तर श्वासांची. त्या प्रार्थनेत मागणी कमी असते आणि समर्पण जास्त असतं. आणि देव अशाच प्रार्थनेवर उत्तर देतो. हळूहळू माणूस शिकतो की सगळ्यांना समजावणं आवश्यक नाही. काही लोक गैरसमजून जाणारच असतात, कारण त्यांना तसंच पाहायचं असतं. आधी हे दुखावतं, मग कंटाळवाणं वाटतं आणि शेवटी निरर्थक वाटतं. आणि त्या शेवटच्या टप्प्यावर माणूस मुक्त होतो. कारण आता तो आपली किंमत लोकांच्या मतांवर ठेवत नाही. देव कधीच तुला मागे नेत नाही, तो तुला वळणावर नेतो. वळणावरून सरळ रस्ता दिसत नाही, म्हणून आपल्याला भीती वाटते. पण वळण पार केल्यावर समजतं, हा रस्ता सरळपेक्षा जास्त सुरक्षित होता. तुझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक थांबलेली अवस्था ही वळणच होती. आणि तू ती पार केलीस, म्हणूनच आज इथे आहेस.
एक वेळ अशी येते बाळा, जिथे दुःखही शांत होतं. ते निघून जात नाही, पण त्याचा आवाज कमी होतो. ते मनावर राज्य करत नाही, ते फक्त आठवण म्हणून राहतं. आणि त्या अवस्थेत माणूस खूप काही गमावूनही समृद्ध वाटतो. कारण आता त्याच्याकडे शहाणपण असतं. आणि शहाणपण ही देवाची सगळ्यात मोठी देण आहे. म्हणून बाळा, आयुष्याला घाई करू देऊ नकोस. जे तुटलं त्यावर राग धरू नकोस. जे उशिरा येतंय त्याला संशयाने पाहू नकोस. कारण देव जेव्हा वेळ घेतो तेव्हा तो चुका टाळत असतो. अपेक्षा कमी ठेवल्यास मन हलकं होतं, विश्वास वाढवल्यास मन स्थिर होतं. आणि हलकं पण स्थिर मनच आयुष्य नीट जगू शकतं. स्वामी समर्थ बाळा, आज नाही मिळालं तरी चालेल. आज समजलं तरी पुरेसं आहे. कारण समज आलेल्या माणसाला उद्या कधीच रिकामा ठेवला जात नाही. बाळा, आयुष्याचा सगळ्यात कठीण क्षण तो नसतो जेव्हा माणूस रडतो, तर तो असतो जेव्हा माणूस रडायचंही थांबवतो. कारण त्या क्षणी तो थकलेला असतो. प्रश्न विचारूनही उत्तर मिळणार नाही याची त्याला खात्री झालेली असते. अशा वेळी देव जवळ असतो, पण माणसाला वाटतं तो दूर आहे. खरं तर देव कधीच दूर जात नाही, माणूसच स्वतःच्या अपेक्षांच्या आवाजात त्याला ऐकू शकत नाही. अपेक्षा म्हणजे मनातली सतत चालणारी मागणी असते, आज नाही तर उद्या, या माणसाकडून नाही तर त्या माणसाकडून, या परिस्थितीत नाही तर दुसऱ्या परिस्थितीत काहीतरी हवं असतंच. आणि हवं असणं थांबत नाही, म्हणून समाधानही येत नाही. माणूस समजतो की मिळालं की शांतता येईल, पण सत्य असं आहे की शांतता आली की मिळणं सोपं होतं. देव तुला आधी शांत करतो, मग देतो. माणूस आधी दे मागतो, मग शांतता शोधतो. हाच फरक आहे बाळा. जेव्हा देव काही देत नाही, तेव्हा तो तुला रिकामं करत असतो. जुन्या सवयींपासून, चुकीच्या माणसांपासून आणि स्वतःबद्दलच्या गैरसमजांपासून. ही रिकामेपणाची अवस्था फार त्रासदायक असते, कारण त्यात काहीच हरायला नसतं, पण याच अवस्थेत माणूस पहिल्यांदा स्वतःला भेटतो. माणसांकडून अपेक्षा ठेवल्यास निराशा मिळते, कारण माणूस तुला त्याच्या सोयीप्रमाणे पाहतो, पण देव तुला तुझ्या शक्यतांप्रमाणे पाहतो. तू जिथे थांबलास तिथे तो तुला पुढे पाहतो, आणि म्हणूनच तो तुला लगेच ते देत नाही जे तू मागतोस, कारण ते मिळालं असतं तर तू तिथेच थांबला असतास. देव उशीर करतो कारण त्याला तुला थांबवायचं नसतं, त्याला तुला वाढवायचं असतं. बाळा, विश्वास म्हणजे अंधपणे मानणं नाही, विश्वास म्हणजे न कळताही चालत राहणं. जेव्हा रस्ता दिसत नाही, तेव्हा पाय जड होतात, पण विश्वास असेल तर पाय नाही, मन चालतं. आणि जे मन चालतं, ते कधीच हरवत नाही. आयुष्यभर साथ देणाऱ्या गोष्टी नेहमी शांतपणे येतात, त्या ढोल ताशात येत नाहीत, त्या हळूच मनात बसतात. देव तुला जे देतो ते लोकांना दाखवण्यासाठी नसतं, ते तुला सावरण्यासाठी असतं. म्हणूनच कधी कधी लोकांना वाटतं, याच्याकडे काहीच नाही, पण त्या माणसाकडे असलेली शांतता त्यांना दिसत नाही. बाळा, जेव्हा तुला वाटेल की आता काहीच उरलेलं नाही, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, देव कधीच सगळं काढून घेत नाही, तो फक्त एवढंच काढतो की तू त्याच्यावर पूर्ण विसंबू शकशील. आणि त्या विसंबण्याच्या क्षणीच खरी कृपा उतरते. मग माणूस कमी मागतो, कमी बोलतो आणि जास्त समजून घेतो. त्याला कळतं की प्रत्येक वेदना शिक्षा नव्हती, प्रत्येक उशीर दुर्लक्ष नव्हता, आणि प्रत्येक गमावणं नुकसान नव्हतं. काही गोष्टी गेल्या म्हणूनच काही गोष्टी टिकल्या. काही लोक दूर गेले म्हणूनच स्वतःशी जवळीक वाढली. आणि काही उत्तरं मिळाली नाहीत म्हणूनच मन शांत झालं. शेवटी बाळा, आयुष्य तुला जे शिकवू पाहतं ते एवढंच, अपेक्षा कमी ठेवल्यास दुःख कमी होतं, आणि विश्वास वाढवल्यास आयुष्य हलकं होतं. जे योग्य असतं ते उशिरा मिळतं, पण जे उशिरा मिळतं ते आयुष्यभर मनाला धरून ठेवतं.